असल्यामुळे राजकीय व्यक्तींचा प्रेशर असल्याशिवाय होऊ शकत नाही। त्या ठिकाणी नॉमिनल चौकशी दाखवावी म्हणून एलसीबीकडे देण्यात आली। वास्तविक ही इन्क्वायरी जी आहे ती मल्टी स्टेट आहे, दुसऱ्या 9 राज्यांमध्ये पसरलेला एक एलसीबीचा त्या कालखंडात कोराडे नावाचा PI होता, त्यांच्याकडे ती चौकशी केली आणि त्यांच्यावरही दबाव असल्यामुळे त्या ठिकाणी चौकशी पूर्ण होऊ शकते। या ठिकाणी परत ह्याला बदली करावी आणि या ठिकाणी एक अधिकारी द्यावा यासाठी नाव सुचवलं दिल्लीवाल्यांनी आणि दिल्लीला नाव सुचवलं। इथल्या रजिस्ट्रारला सांगितलं, त्याने लेखी दिल्लीला सांगितलं याच्याऐवजी दुसरा ऑफिसर द्यावा। दिल्लीलाही आपले काही नेते मंडळी त्या ठिकाणी जाऊन त्यांनी जबाब बनवून ते पेंडिंग ठेवा। मला वारंवाराची माहिती मिळत होती की हे जात आहे, त्यांच्या मागे मी पोहोचायचं होती। अशा रीतीने हे प्रकरण मोठ्या प्रमाणावर वरिष्ठ पातळीवर दडपण्याचा प्रयत्न होता आणि आज सुदैवाने काय 2018चे आदेश जे आहेत त्या आता अंमलबजावणी करायचे होते। त्या सगळ्यांच्या प्रती जेवढा पत्रव्यवहार केलेला आहे त्या तुम्हाला ॲडव्होकेट कीर्ती पाटलांकडून पूर्ण भेटतील। यामध्ये एक आहे की मोठ्या लोकांची नावं आहेत जे पॉलिटिकली मजबूत लोक आहेत, ज्यांचा या ठिकाणी संबंध मंत्र्यांची होता। कारण मी एक वेळ तुम्हाला जबाबदारीनं सांगतो की सुभाष देशमुखांकडे जाऊन मी एक वेळ चिडलो की मी 4-5 वेळा तुमच्याकडे आलो आणि अजून इन्क्वायरी होत नाही, अजून तुम्ही याच्यात घेत नाही। तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की खडसे साहेब मला माफ करा, माझ्यावर दबाव फार मोठा आहे। नाव नाही सांगितलं, तर माझा परिसर आहे तेव्हा मी करू शकतो, कारण माझं तुमचं बऱ्यापैकी शांती थोडीशी जाता होते। आता या इथपर्यंत ही गोष्ट आलेली आहे। अजूनही यामध्ये जर जमिनीचे व्यवहार झालेले आहेत त्याची एक यादी तुम्हाला आता काही तात्पुरतं म्हणतो, बाकी तर मोठी यादी आहे। त्याच्यामध्ये काही जामनेरकडची प्रॉपर्टी आहे, काही पुण्याची प्रॉपर्टी आहे, काही जळगावची प्रॉपर्टी आहे, काही जमिनीचे व्यवहार त्याच्यामध्ये झालेले आहे। हे सगळे असं बोलत नाही तुम्हाला, त्याचे कागदपत्र आता थोडक्यात तुम्हाला देतो। नंतर डिटेल कागदपत्रही आहे, डिटेल नावं पण आहे, डिटेल त्याच्या चौकशी होते। ते पोलिसांच्याच माध्यमातून तुमच्यासमोर यायला पाहिजे असतं। माझ्या सोडून आलं तर ते त्या पोलिसांच्या कामामध्ये हस्तक्षेप झाल्यासारखं की फक्त एवढंच सूचित करतो की याच्यामध्ये जवळपास आपल्या भागामध्ये हात धुवून घेण्याचा प्रयत्न हा केलेल्या गोष्टी झाल्या। अपेक्षा करूया आणि आमच्या दोघांची गोष्ट आमचं ठरलेलं आहे की जोपर्यंत ठेवीदारांना न्याय मिळत नाही, जोपर्यंत ठेवीदारांचा पैसा मिळण्यासाठी सरकार किंवा भाजप तयार होत नाही तोपर्यंत सरकारशी संघर्ष करा।